भीष्म गंगानंदन पहा मजकडे डोळे उघडून हो मी अपराधी संपूर्ण तुझशी स्पर्धा वाढविली तुझशी प्रदा वाढविली क्षमा करा अपराध महाराज तुम्ही सिद्ध हे भीष्माचार्य बाबा माझ्याकडे एकदा डोळे उघडून बघा ना मी उगत तुमच्याबरोबर स्पर्धा केलेली आहे आणि स्पर्धा करून तुम्हाला इन्मुख झालो तुमच्या सन्मुख मी कधी आलो नाही एक वेळेस माझ्याकडे डोळे उघडून बघा मला आशीर्वाद द्या मला कृतार्थ करा एक वेळेसच बाबा माझ्याकडे बघा अशा प्रकारे त्या ठिकाणी रडत रडत कर्ण भीष्माचार्याला बोलत आहे मग डोळे उघडून देवव्रत कर्णास करे कुरवाळीत तू मध येऊन भेटलासी येत इतकेनी तृप्त झालो मी हे कर्णाकडे बघितलं भीष्माचार्याने डोळे उघडले कृपेनं बघितलं कृपादृष्टीने आलेले आपल्या पदी बैसविले कृपादृष्टीने न्याळलं भीष्माचार्याला आपलं कर्णाला आणि भीष्माचार्य म्हणतात तू इथं आल्यानंतर येऊन मला बघितल्यानंतर धन्य झालो म्हणले अशा प्रकारे भीष्माचार्य त्या ठिकाणी कर्णाला म्हणतात माझ नारदे सांगितले येऊन की कुंती पुत्र तू सूर्यवीर्य कर्ण तू निचाश्रय संपूर्ण भगवत भक्ताशी दोषीशी त्या ठिकाणी भीष्माचार्य कर्णाला म्हणतात कर्णा एक वेळेस नारद मुनी योगायोगानं नारद मुनीची आणि माझी भेट झाली आणि नारद मुनीनं मला सांगितलं होतं कर्ण हा सूर्याचा मुलगा आहे कुंतीपासून त्याची उत्पत्ती झालेली आहे आणि तो कर्ण भगवत भक्ताची निंदा करणार आणि दुर्जनाची संगती करणारे भगवत भक्ताची साधू संताची निंदा करणारे आणि दुर्जनाची सेवा करणारे किंवा संगती करणारे असं मला नारद मुनीनं सांगितलं होतं असं भीष्माचार्य कर्ण समोर आहे आणि बोलू लागले कर्ण म्हणतो जरा सुधरून द्या भीष्माचार्य म्हणत नाही कर्ण अशा प्रकारे म्हणत आहे तरी तू पांडवाकडे जाई येरू म्हणे हे न घडे कालत्रयी मज हे वर्तमान सर्वही श्रीकृष्णे पूर्वीच सांगितले असो भीष्माचार्य म्हणतात मला कृष्ण भगवंतानं हे पूर्वीचं सांगितलं होतं आणि नारदानं कर्ण म्हणतो मला नारदानं सांगितलं होतं हे दोघालाही गुह्य माहीत होतं महाराज कर्णाला बी माहीत होतं आणि भीष्माचार्याला सुद्धा माहीत होतं सांगितलं होतं पण मी ऐकलं नाही अशा प्रकारे त्या ठिकाणी तो कर्ण भीष्माचार्याला म्हणत आहे पांडवा सांभाळी द्वारका नायक तैसा मी कौरवाचा रक्षक आम्हा क्षत्रियाचे भाग्य देख समरांगणी पडावे हो जशा पद्धतीनं कृष्ण भगवंत पांडवाला सांभाळतात आणि त्याच पद्धतीनं मी कौरवाला सांभाळलेला आहे त्या ठिकाणी कर्ण म्हणू लागलेला आहे मी क्षत्रियाला सांभाळले क्षत्रियाचं संरक्षण केले क्षत्रिय धर्म मी सांभाळलेला आहे जसं कृष्ण भगवंत वेळोवेळाला पांडवाला सांभाळतात आणि त्याच पद्धतीने मी कौरव सांभाळलेले आहेत माझा तरी काय गुन्हा आहे अशा प्रकारे त्या ठिकाणी बोलत आहे आता पांडवास जिंकीन की समरांगणी देईन प्राण भीष्मा माझे अपराध संपूर्ण क्षमा करी यावरी हो भीष्माजी तुम्ही काय करा माझे आतापर्यंत जे अपराध झाले आहेत का ते अपराधाची मला क्षमा करा आता मी काय करणार आहे पांडवाबरोबर युद्ध करणार आहे एकतर पांडव संपून टाकेल पांडव नाही संपले तर मी तरी या रणांगणामध्ये संपेल आतापर्यंत माझे अपराध झालेले ते अपराध क्षमा करा अपराध महाराज तुम्ही शुद्ध तुम्ही महाराज आहेत
तुम्ही सिद्ध आहेत आणि एवढा माझा अपराध झालेला क्षमा करा, अशा प्रकारे त्या ठिकाणी कर्ण भीष्माचार्याला बोलू लागलेला आहे. मग नमून भीष्मचरण स्वस्थला प्रति गेला कर्ण. भीष्म म्हणे येथून मधला कोणी बोलू नका. भीष्माचार्याचं दर्शन कर्णानं घेतलेले आपल्या स्वस्थळाच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी राहतो, ज्या ठिकाणी शिबिरामध्ये राहतो त्या ठिकाणी कर्ण निघून गेलेला आहे. आणि भीष्माचार्यानं सांगितलं, बाबा हो, आता माझ्याकडे कुणी येऊ नका, कुणी मला बोलू नका, मला शांत राहू द्या, अशा प्रकारे सर्वाला भीष्माचार्य म्हणले आणि शांत राहिले आहेत. मी ध्यातो श्रीहरीचे रूप, येते करू नका कोणी विक्षेप. मग बोलणे टाकून तो पुण्यपूरूप, समाधीस्थ स्वस्वरूपी. भीष्माचार्य म्हणतात, मी श्रीकृष्ण भगवंताचं स्वरूप आठवत नामस्मरण करीत आहे. श्रीकृष्णाचं भगवंत स्वरूप आठवण करीत आहे. या ठिकाणी मला विक्षेप कुणी करू नका, विघ्न कुणी करू नका, असं भीष्माचार्य म्हणले. आणि कृष्ण भगवंताचं नामस्मरण करीत देखीला डोळा बैसेला म्हणी. तशा पद्धतीने त्या न्यायाप्रमाणे बघितला कृष्ण भगवंत आणि त्याच पद्धतीने मुखानं त्याचं नामस्मरण चालू आहे. आणि तसंच हृदयामध्ये तो रेखलेला आहे आणि नामस्मरण करीत त्या ठिकाणी भीष्माचार्य पहुडलेले